कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर सध्या कायम दिसतोय। कोल्हापुरात पुराचं पाणी शिरण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे। शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिर परिसरामध्ये 40 ते 50 घरांमध्ये पाणी शिरल्याचं सध्या समजतंय। घरात पाणी शिरलेल्या रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 44.9 फुटांवर येऊन पोहोचलेली आहे। राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा सुद्धा उघडण्यात आलाय। या धरणाचे 7 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। बसंत बहार टॉकीज रोड शाहूपुरी सुद्धा पाणी घुसल्याचं पाहायला मिळत आहे। कोल्हापूरमधून महत्त्वाची बातमी, आज सुद्धा पावसाचा जोर कायम दिसतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये आजही पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। तुम्ही नेमके आज कोणत्या ठिकाणी आहात आणि तिथली परिस्थिती नेमकी काय सांगते? गौरी, कोल्हापुरातल्या कुंभार गली आणि सुतारवाडा या परिसरामध्ये खरतर पुराचं पाणी जे आहे ते घुसल्याचं पाहायला मिळतं। जयंती नाल्याचं पाणी जे आहे ते या परिसरामध्ये दरवेळी जेव्हा महापूर आलेला आहे तेव्हा घुसलेलं आहे आणि तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित देखील केलं जातं। सुतारवाड्यातील विशेषतः काही नागरिकांचं कुटुंबांचं स्थलांतर जे आहे ते कोल्हापुरातल्या चित्रदुर्ग मठ या ठिकाणी केलं जातं आणि त्याच चित्रदुर्ग मठामध्ये मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघताय जवळपास 30 कुटुंब जे आहे ते या चित्रदुर्ग मठामध्ये येऊन कालपासूनच स्थलांतरित झालेले आहेत। इथल्या नागरिकांना प्रशासनाकडून नाश्त्याची सोय देखील केली जाते, जेवणाची देखील सोय जी आहे ती प्रशासनाकडूनच केली जाते। दरवेळेस जेव्हा महापूर आलेला आहे तेव्हा इथल्या नागरिकांचं स्थलांतर जे आहे ते करण्याची वेळ प्रशासनावरती येते आणि त्याला प्रतिसाद देखील इथले नागरिक देत असतात। शासनाच्या नियमांचं जे आहे ते पालन या ठिकाणी करताना पाहायला मिळत असतात। काही महिला देखील आपल्याला पाहायला मिळत असतील। या ठिकाणी सकाळची वेळ आहे, अनेक जण नोकरीनिमित्त देखील या कुटुंबातील काही नागरिक बाहेर जात असतात। त्यांची देखील लगबग जी आहे ती आता याच स्थलांतरित झालेल्या ठिकाणावरून खरं तर पाहायला मिळते। अनेक महिला देखील आपल्या स्वयंपाक देखील आवरताना पाहायला मिळत आहेत। काही महिला देखील आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया। खरं तर काकी, दरवर्षी अशा पद्धतीने पाऊस जेव्हा येतो तेव्हा मोठा फटका जो आहे तो बसतो आपल्याला स्थलांतरित व्हायला। होय, मोठा पाऊस येतोय, दरवर्षी पाणी येते, मग आले की स्थलांतर व्हायला लागतं। किती जण आम्ही तरी 100 कुटुंब असतील। घर कुटुंब आहे आणि दरवर्षी आम्हाला असं स्थलांतरची पाळी येते आणि लहान पोरं ते घेऊन आम्ही सगळं पसारा ते घेऊन येतोय। बाकी आमचं घरात सगळं नुकसान होतंय। मग ही वेळ येऊ नये आम्हाला। आता कमरे एवढं पाणी आहे। रात्री आम्ही 10 वाजता बाहेर पडलो तेव्हा गुडघ्या एवढं पाणी होतं आणि पाण्यातनं आम्ही पसारा घेऊन आलो, लहान मुला सकट। हे बघा बाळ आमचं आहे, आणखी हे बघा बाळाला आम्ही घेऊन आलोय बघा। हे 7 महिन्याचं बाळ आहे, माझ्या मुलगीचं बाळ आहे आणि असली परिस्थिती येऊ नये प्रत्येक वर्षी। आपण बघितलं तर आजीबाई देखील आहेत, त्या देखील या ठिकाणी स्थलांतरित झालाय। किती सोमवारी आलोय, आमची व्यवस्था सगळी केली चांगली। म्युन्सिपालिटीच्या लोकांनी भरपूर व्यवस्था केली, अजून झटत्यात। पाण्याची गाडी रोज प्यायची येते, आंघोळीला भांड्याला एक गाडी येते आणि तिने लय कष्ट खाल्ले ते आमच्या संग। तिने बायका पोरांना विचार करता आमचा विचार करायला लागले आणि जेवण नाश्ता चहा हे सगळं आम्हाला व्यवस्थित देतात। आणि इथनं काही ते हल्लेलं नाहीत, जे सकाळी येतात संध्याकाळी जातात। आणि कागद नव्हता, पाणी यायला लागलं, तिने स्वतः बघितलं, बसली तिथं, झड यायला लागलं, तिने कागद बांधून दिली। खरं तर गौरी, आपण बघितलं तर प्रशासनाचं कौतुक करताना हे आजी पाहायला मिळतात। प्रशासनाकडून आपल्याला योग्य अशा गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या देखील पुरवल्या जात आहेत। चहा नाश्त्याची देखील सोय जी आहे ती उत्तम प्रकारे या चित्रदुर्ग मठामध्ये करण्यात आल्याचं देखील आजी सांगतायत। अनेक कुटुंबांचं स्थलांतर जे आहे ते दरवर्षी केलं जातं आणि आता देखील हीच परिस्थिती आता या चित्रदुर्ग मठामध्ये पाहायला मिळते। गौरी, नक्कीच शेखर, आपण पाहतोय कोल्हापूरकरांचं स्थलांतर झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय, कोल्हापुरात पुराचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांचं स्थलांतर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या आपण काही प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतल्यात। तर नेमकी बाहेरची सुद्धा परिस्थिती काय आहे तेही पाहूया।
कोल्हापूर शहरातल्या शाहूपुरी येथील पंचमुखी गणेश मंदिर परिसरामध्ये आता महापुराचं पाणी जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे। आपल्या मागे जर पाहिलं तर हा जयंती नाला पाहायला मिळतोय आणि त्या जयंती नाल्याचं पाणी जे आहे ते या परिसराला जेव्हा जेव्हा कोल्हापूरला महापुराचं संकट आलेलं आहे तेव्हा सर्वात पहिला याच कुंभारगल्ली परिसरामध्ये पाणी यायला सुरुवात होतं आणि आता देखील ही परिस्थिती आपण पाहतोय। अनेक घरांमध्ये खरं तर इथल्या पाणी जे आहे ते काल रात्रीच घुसल्याचं पाहायला मिळते की रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी या परिसरात वाढत आहे। आता जर दुसरीकडे बघायचं झालं तर राधानगरी धरणाचे 6 स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते आता उघडण्यात आलेले आहेत, म्हणजे उघडे झालेले आहेत। रात्रीच खरं तर एकूण 5 दरवाजांमधून विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू होता आणि आज सकाळी पुन्हा एकदा आणखीन एक दरवाजा उघडल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी परिणामी वाढायला सुरुवात झालेली आहे। त्याचा परिणाम जो आहे तो कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळी वाढण्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि कोल्हापुरातील ही शाहूपुरीतील दृश्य सध्या आपण पाहतोय। खरं तर अनेकांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेल्यामुळे नागरिकांचं कालपासूनच खरं तर प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलेलं आहे। काहींना सूचना देखील देण्यात आल्या होत्या, त्यानुसार काही इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते आपापल्या नातेवाईकांच्या देखील घरी गेल्याचं पाहायला मिळते। मात्र अजूनही काही प्रमाणात नागरिक जे आहेत या परिसरामध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे नक्कीच आज पुन्हा एकदा या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि प्रशासन त्या दृष्टीनं अलर्ट मोडवरती देखील पाहायला मिळते। मात्र सध्या तरी कोल्हापूर शहरामध्ये पावसानं उसंती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी देखील बरसतात, त्यामुळे नक्कीच आज आणि उद्या कशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे त्यावरतीच कोल्हापुरातील याच महापुराची गणित जी आहे ते अवलंबून असणार आहे। त्यामुळे नक्कीच ह्या 2 दिवसांमध्ये पावसाकडे लक्ष देणं आता गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 44.6 फुटांवर येऊन पोहोचली आहे। त्यामुळे 88 बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत, तर राधानगरी धरणाचे 6 स्वयंचलित दरवाजे सुद्धा उघडण्यात आलेले आहेत। आपण सध्या दृश्य पाहतोय, 88 बंधारे हे पाण्याखाली गेल्याचं सध्या समोर येत आहे।